नमस्कार. तर काल आम्ही गेलो होतो कोल्हापूरमध्ये आणि हा सगळा जो व्हिडिओ दिसतोय तुम्हाला हा सांगली भागातला आहे. पवनचक्क्या सांगलीमध्ये गेलं की आपलं स्वागत करतात. समोर आलो तर आमच्या गाडीला भूक लागली होती, म्हणजे CNG टाकायचा होता म्हणून CNG पंपावर बरीचशी मोठी लाईन होती. तासभर गेला CNGमध्ये, पण परवडणारी गाडी CNGच आहे. त्यानंतर आम्हाला भूक लागली होती. आम्ही समर्थची सैनिक शाळा जी आहे तिथे त्याचं ॲडमिशन घेण्यासाठी गेलो होतो. भूक लागली होती, पण हे छोटी छोटी गावं असल्यामुळं आणि आम्ही कोपेश्वरला निघाल्यामुळं इथं हॉटेल नव्हतं. मग विचार आला की समोर यात्रा आहे आणि जेवायला काय हरकत आहे. ज्याचं जिथं पोट किंवा ज्याचं जिथं अन्न लिहिलेलं असतं तिथं तो पोचतोच. आणि मग आम्ही जेवलो. त्याही लोकांनी आम्हाला आनंदानं जेवायला घातलं. त्यानंतर अशा सुंदर छोट्या छोट्या मेंढरांनी आमचं स्वागत केलं आणि कोपेश्वराच्या मंदिरापाशी आम्ही पोचलो. गाडी पार्क केली. ही पाणकुटी मला खूप आवडली म्हणून मी व्हिडिओमध्ये घेतली. बरंचसं मोठं पार्किंग आहे आणि हे आहे कोपेश्वराचं मंदिर. तर इथं 8 तीर्थ आहेत. पाठीमागच्या बोर्डवरती त्यांनी ती 8 तीर्थ लिहिलेली आहेत. पण एवढ्या तीर्थांना जायला वेळ नव्हता, कारण आम्हाला रिटर्न घरी यायचं होतं. या गडबडीमध्ये आम्ही अंबाबाईचं सुद्धा दर्शन आम्हाला घेता आलं नाही, कारण पार्किंगची गैरसोय झाली आमची तिथं बऱ्याच वेळ, आणि म्हणून आम्ही निघालो होतो तिथून रिटर्न. तर हे कोपेश्वराचं मंदिर आहे. असं मानलं जातं की याच्यामध्ये जो गोलाकार भाग पूर्वजांनी घडवून बनवलेला आहे आपल्या, तर त्या गोलाकार भागामध्ये फक्त आणि फक्त कोजागिरी पौर्णिमेदिवशी चंद्र येतो आणि हा चंद्र सगळ्या मंदिराला प्रकाशित करतो. खरं कोजागिरी पौर्णिमेला कधीतरी यावं हे मनात घेऊन आम्ही प्रदक्षिणा घालत होतो. तर ह्या तुटलेल्या भग्नमूर्ती झालेल्या बघून वाटलं की ही लढाई खरोखरच धर्माची होती, नाहीतर इतक्या सुंदर कलाकृतीनं कुणाचं काय वाईट केलं असेल. आणि दगडाच्या मूर्ती आहेत त्या अशा पद्धतीनं कुंड आहे. त्यानंतर मधल्या भागामध्ये सुंदर असा गोलाकार भाग, त्याच्यावरती सुंदर अशी डिझाईन बघण्यासारखं होतं. हे सगळं बघून शालिनी पॅलेस रंकाळा येथे आम्ही पोचलो. रंकाळ्यामध्ये खाऊ गल्ली खूप मोठी आहे आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन तुम्हाला काहीतरी प्रकार खायला मिळतील. पाणीपुरीसुद्धा आहे, पण ती वेगळ्या पद्धतीची. तुम्ही नक्की गेला तर ट्राय करा. रंकाळ्याचा हा सुंदर पाण्याचा व्हिडिओ घेतला आम्ही आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू केला. आणि येताना खरं तर आता देवाला तर गेलो होतो, पण जाऊन आलो आहे म्हणून नॉनव्हेज खाल्लं. कोल्हापुरी तडका म्हणून हॉटेल आहे. अप्रतिम जेवण, तंदुरी, आणि त्यानंतर आम्ही घेतलं होतं चिकन थाळी आणि समर्थनी मिनी मटन थाळी. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.